नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता पुण्यावरून आमची मित्रमंडळी आलेत. आमच्या भावाचं बाटू कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यासाठी आम्ही चाललो होतो बाटूला. थोडा पाऊस लागला आहे आम्हाला, बघू पुढे आता वातावरण कसं आहे. तर ॲडमिशन वगैरे घेऊ, त्याचं हॉस्टेलचं पण ॲडमिशन करायचं आहे, ते करू आणि बघू कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करू, दिव्यागर नाही तर मग आजूबाजूला कुठेतरी. तर बनवून आमच्या ब्लॉगमध्ये. भावांनो, आम्ही आलो आता बाटू कॉलेजला. गोव्याच्या एका नातेवाईकाचं ॲडमिशन करायचं आहे, तर तुम्हाला प्रोसेस दाखवतो कशी आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सांगितलं तर आता बंच काढून घेतो. आमचा मित्र नाव काय तुझं? दीपक भालेराव यांचं ॲडमिशन आम्ही आज करायला आलो आहे बाटू कॉलेजमध्ये. आणि आमची ही एक्स बाटू गँग, समोर जग्या, पोव्या आणि हा ऋत्या चालला आहे, मी पण जॉईन होतो त्यांना. तू कर तुझं काम. हे आमच्या बाटूची लायब्ररी, ग्रंथालय बघा. आज बंद आहे, संडे आहे. आम्ही इकडे अभ्यास करायला बसायचो कधी मधी. इथे आम्ही टेबल टेनिस खेळायचो. टीटीचे टेबल पण नवीन आणलेत. अनिकेत जमनाडे नॅशनल टी टी प्लेयर, स्टेट लेवल टॉप 3 प्लेयर. पण चांगला आहे, खर्च केला आहे कॉलेजने मस्तपैकी. नवीन टेबल आणलेत, क्वालिटी पण ठीकठाक वाटते. कॉक्स्टन, काय नाव आहे? कॉक्स्टन्स, छान. बॅडमिंटनची नेट एवढ्या खाली कधी असणार आली. कॅरम नाही, कॅरम ठेवले असेल पावसामुळं. हां, वर वाटत असेल वर. आता आलो आहे डोमच्या इथे. बघा स्ट्रक्चर बघा कसला भारी होतं तेव्हा. आणि आता चाललो आहे आम्ही आमच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या इथे. तिथे जाऊन मस्तपैकी फोटो काढतो जरा. आणि बघू अजून पुढे काय काय बघायला भेटते. माझा आवाज घुमतो आणि मलाच रिटर्न येतो आहे, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन होते. आणि पटकन खाली पण जायचं, काहीतरी प्रिंट आणायला जायचं आता. भेटेल. आम्ही आलो होतो आता डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. हे बघा, जरा जुन्या आठवणी ताज्या करत होतो. जरा 2-3 फोटो वगैरे काढले इथे डिपार्टमेंटचे इथे. आणि जातो आता खाली, बघतो ॲडमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आले. तर ॲडमिशन झालं आहे आमचं घेऊन. आता चाललो आता हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी. तुम्हाला दाखवतो पोरांची मजा काय चालली आहे. गप्पा मारत चाललेत मस्तपैकी. वरती इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला इकडे फोटो काढून आलो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे हॉस्टेलकडे. मागे बघा माझे बाबासाहेबांचा मस्तपैकी पुतळा. आणि एकदम हिरवगार झालं आहे बघा पावसामुळे. मस्त आभाळ पण खूप आलं आहे. आणि आता तुम्हाला फ्रंटने पण दाखवतो, तिथे आम्हाला फोटो वगैरे पण काढायचे आहेत. तर जातो पटकन आणि एक बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मस्तपैकी एक ग्रुप फोटो आम्ही काढणार आहोत. आम्ही आलो होता हॉस्टेलला. हॉस्टेलचं नाव आहे सह्याद्री, कारण की फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन इथं होतं. हा गोव्या चालला आहे, इथे नितीन आणि जागे उभे आहेत. ॲडमिशनची प्रोसेस करतो आणि नंतर कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करतो. तर बनवून आमच्या ब्लॉगमध्ये. हॉस्टेलचं ॲडमिशन झालं, आता मस्तपैकी निसर्गाचा आनंद घ्यायला आम्ही आलो आहे पन्हाळगडच्या इथे. जरा गाड्या इथं पार्क केल्या आम्ही आणि बोललो जरा निसर्गाचा जरा आनंद घेऊयात. मस्तपैकी थांबलो इथे फोटोशूटसाठी. आता 2-3 फोटो वगैरे काढतो आणि जरा बिर्याणी खायचं बेत आहे. आता बिर्याणी खायला जातो. आता आमचे गोविंदभाई मस्तपैकी आता इथे पाण्याचा आनंद घेताना ओढ्यात बसलेत निवांत एकदम. गोव्याबाई हाय कर, हाय. इकडे एकदम छोटू एक मासे पकडतोय, बघू त्याला मासे भेटतात की नाही. तर ॲडमिशन वगैरे झालं आहे आता कंप्लीट. आता आलं मस्तपैकी काचल्याला. पायऱ्यांवरनं येणारं पाणी बघायला आलं, म्हणून काय पाऊस कमी आहे त्याच्यामुळे काही जास्त पाणी नाही आहे. पण आहे थोडंफार पाणी आहे. थोडंफार आता इथं पाय बी ओले करतो आणि जरा फोटो काढतो, व्हिडिओ काढतो आणि मग जातो. काहीतरी अजून जेवलो नाही आम्ही. तुम्हाला पण हा शॉट दाखवतो इथलं पायऱ्यांवरचं पाणी येतानाचं. हे बघा कसं आहे सीन.
इथनं पाणी पण येते. पोरं आमचं फोटोशूट चालू झालं लगेच. ऋतुबाई हाऊस दी पायरी. तर भावांनो, ऋता तुम्हाला फीडबॅक सांग. ऋता कसं आहे रे स्पॉट? एक नंबर अविस्मरणीय स्पॉट आहे. हा 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 काय शब्द वापरला अविस्मरणीय. फर्स्ट टाइम अशा स्पॉटवर आलेलो आहे. वा वा वा. पोरं दाखवतो तुम्हाला. बोला कसं आहे? चला जातो आता. चला अशा प्रकारे आमची पोरं निघालं तर पुण्याला जायला. सगळे बसतात गाडीत. तर भेटूत आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.